घरी फक्त जेवायला डाळ भात आहे आणि चणे सुद्धा आहेत. तर मिताली विचार करते चणा पॅटी बनवायचं. तर मी विचार केला रेसिपी तुम्हाला पण दाखवूया. थांबा मी तिला विचारते. मीता, तू चणा पॅटी बनवते तर यांना पण दाखवशील? चालेल. आपल्याला इथे बटाटे आणि चणे बॉइल्ड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मसाले घ्यायचे आहेत, कांदा, बीटरूट आणि गाजर घ्यायचे आहे. हे आपण बटाटे आणि चणे ग्राइंड करून घेतोय. त्याबरोबरच आलं लसणाची पेस्ट थोडीशी टाकतोय आणि तुमच्या घरात असलेले सगळे मसाले तुम्ही यात टाका आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून त्यानंतर तुम्ही जे कट करून घेतलेलं व्हेजिटेबल्स होते ते घालायचे आणि हो यामध्ये लिंबाचा रस पण ऍड करायचा आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला बेसन पण ऍड करायचं आहे. सो हाताला थोडंसं तेल लावून जशी टिक्की हवी आहे तशी बनवून घ्या. गाईस, टिक्की ही शॅलो फ्राय करा, डीप फ्राय नका करू. दॅट इज नॉन हेल्दी. वेट अ मिनिट दाखवते. सो बोलता बोलता टिक्की पण रेडी झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना. आता आपण ह्या शॅलो फ्राय करायला नेऊया. सो मिताली इथे पॅनला तेल लावून घेते आणि एकावर एक टिक्की टाकणार आहे. सो व्यवस्थित गरम झाल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित लालसर होईपर्यंत ठेवा आणि मग सर्व करा. काही पॅटीस रेडी आहे. टेस्ट करून सांगते कसं झालंय. इझी पीझी रेसिपी आहे. वाट कसली बघताय? खूप यम्मी आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कळवा. ओके बाय. माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका.